नमस्कार, एकाक्षी MPSC मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आजपासून आपण पर्यावरणीय घडामोडी बघणार आहोत। आपलं काय सिरीज चालू आहे तर देवा जाधवर सरांची 17वी चालू घडामोडीची आवृत्ती आपण बघत आहोत। तर आजपासून बघणार आहोत पर्यावरणीय घडामोडी। ठीक आहे, आणि ही जी आवृत्ती आहे ती सरांनी मुख्यतः जे आपल्या कंबाईनच्या एग्जाम आहेत आता आगामी परीक्षा ग्रुप बी आणि सी च्या 2 फेब्रुवारी आणि मे मध्ये एक आहे आपली, त्याच्यासाठी सरांनी ही स्पेशल आवृत्ती बनवली आहे। तर तीच आपण कंप्लीट करून घेत आहोत। तर पहिला पॉइंट आहे छत्तीसगड नवीन व्याघ्र प्रकल्प। ठीक आहे, छत्तीसगड मध्ये नवीन व्याघ्र प्रकल्प। छत्तीसगड सरकारने 7 ऑगस्ट 2024 रोजी गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान आणि तमोर पिंगला वन्यजीव अभयारण्य क्षेत्र व्यापणारे नवीन व्याघ्र प्रकल्प घोषित केला। ठीक आहे, छत्तीसगड मध्ये नवीन व्याघ्र प्रकल्प घोषित झाला आहे। एरिया कोणता आहे व्यापलेला? गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान आणि तमोर पिंगला वन्यजीव अभयारण्य क्षेत्र व्यापणारे नवीन व्याघ्र प्रकल्प घोषित केला। हे दोन नीट लक्षात ठेवा। छत्तीसगड राज्यातला हा कितवा व्याघ्र प्रकल्प होईल? मग चौथा। त्याच्यानंतर तर हा चौथा व्याघ्र प्रकल्प आहे, हे नीट लक्षात ठेवा। आता नसेलच लक्षात राहत तर कसं लक्षात ठेवा? आता ही ट्रिक पटते का बघा तुम्ही, पण मी लक्षात ठेवली। आता 36 आणि हा चौथा आहे, तर चाराच्या पाढ्यामध्ये 36 येतं, बरोबर? 4 9 36। तर मग माझं लक्षात राहून गेलं। आता ही ट्रिक कुठूनच कोरिलेट होत नसेल कदाचित, पण मग माझं राहून गेलं लक्षात की हा छत्तीसगडमधला 36 घ्यायचं आणि जो व्याघ्र प्रकल्प आहे हा चौथा आहे। चौथ्यामध्ये 36 हा आकडा येतो, यावरून लक्षात ठेवलं छत्तीसगडमध्ये चौथा व्याघ्र प्रकल्प निर्माण झालेला आहे। ठीक आहे, तर छत्तीसगड राज्यातील हा चौथा व्याघ्र प्रकल्प। मग 4 कोणते? एक इंद्रावती जो विजापूर या ठिकाणी, उदांती सीता नदी गारियाबाद या ठिकाणी, अचन कमार मुंगेली या ठिकाणी, आणि चौथा गुरु घासीदास तमोर पिंगला। ठीक आहे, पुढे हे 4 नाव पण लक्षात राहू द्या। चौथा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रफळ किती? 2829.387 चौरस किलोमीटर। राज्य वन्यजीव मंडळाच्या शिफारसीनुसार आणि राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण, केंद्रीय वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या संमतीनुसार मान्यता कोणानुसार? तर ह्या 3 लक्षात ठेवायच्या ऑर्गनायझेशन किंवा जे काही त्यांनी संघटना सांगितल्या त्या। पुन्हा सांगते, राज्य वन्यजीव मंडळाच्या शिफारसीनुसार, नंतर NTCA नॅशनल टायगर कन्झर्वेशन ऑथॉरिटी आणि केंद्रीय वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या संमतीनुसार। ठीक आहे, आता पुढे बघूया। नवीन जीवावरण राखीव क्षेत्र म्हणजे बायोस्फियर रिझर्व। तर संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेने म्हणजेच काय? युनेस्को। फुल फॉर्म कसा लक्षात ठेवायचा? युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, याच्यातच येऊन जातं, पाठ होऊन जातं मग ते। युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन ने 5 जुलै 2024 रोजी 11 नवीन जीवावरण राखीव क्षेत्र घोषित केले। किती? 11। जगात एकूण 759 साइट्सचा या यादीत समावेश। भारतातील 18 स्थळांचा या यादीत समावेश आहे। भारतातील 18 आहेत, नीट लक्षात ठेवा। जागतिक जीवावरण राखीव क्षेत्र दिन कधी? 3 नोव्हेंबर। 3 नोव्हेंबर। त्यानंतर 3 नोव्हेंबर 2023 रोजी चेन्नई, तामिळनाडू येथे 10व्या साऊथ अँड सेंट्रल एशियन बायोस्फियर रिझर्व नेटवर्क परिषदेचे आयोजन करण्यात आले। आता हे पण लक्षात ठेवा, SACAM किंवा SACAM साऊथ अँड सेंट्रल एशियन बायोस्फियर रिझर्व नेटवर्क परिषदेचे आयोजन करण्यात आले। विविध प्रकारचे जीव ज्यात आढळतात असे पृथ्वीभोवतालचे आवरण म्हणजे जीवावरण होय। राहील लक्षात? नवीन जीवावरण राखीव क्षेत्रामध्ये आपण काय पाहिलं तर युनेस्कोने
5 जुलै 2024 रोजी 11 नवीन जीवावरण राखीव क्षेत्र घोषित केले। जगात किती आहे? 759 आहेत। भारतात 18 स्थळं आहेत। जागतिक जीवावरण राखीव क्षेत्र दिन कधी? 3 नोव्हेंबर। वर्ल्ड बायोस्फियर रिझर्व्ह डे लक्षात ठेवा 3 नोव्हेंबर। ठीक आहे, आता बघूया पुढची न्यूज। पाण्याखालील संरचनांना नावे। ठीक आहे, तर हिंद महासागरातील 3 पाण्याखालील संरचनांना अशोक, चंद्रगुप्त, कल्पतरू असे नाव देण्यात आले। अशोक, चंद्रगुप्त व कल्पतरू। अशोका सी माउंट, अशोका सी माउंट हे अंडाकृती आकार असणारे 180 चौरस किलोमीटर पसरलेला शोध 2012। ठीक आहे, कल्पतरू रिच 430 चौरस किमी शोध 2012 आणि चंद्रगुप्त रिच 675 चौरस किलोमीटर एक लांबलचक रचना शोध 2020। आता नावं नीट लक्षात ठेवा, अशोक, चंद्रगुप्त आणि कल्पतरू। असंही विचारलं अशोक, चंद्रगुप्त आणि कल्पतरू खालीलपैकी काय आहे, तर मग खाली 4 ऑप्शन दिले असतील, आपल्याला ओळखता आलं पाहिजे। ठीक आहे, किंवा शोध रिसेंटमध्ये कोणता शोध लागलाय तर चंद्रगुप्त रिचचा लागला आहे 2020 मध्ये आणि अशोक आणि कल्पतरू यांचा 2012 मध्ये लागला आहे, हे नीट लक्षात ठेवा। आता बघूया पुढे। आता पुढचा पॉइंट आहे पशुगणना आणि महत्त्वाचा आहे, याच्यावर प्रश्न विचारले जातात। पूर्वी काय विचारलं आहे ते पण मी इथे मेन्शन केलेलं आहे। पशुगणना 2024 सुरुवात 25 ऑक्टोबर 2024 ला, कालावधी ऑक्टोबर 2024 ते फेब्रुवारी 2025, दर 5 वर्षांनी होते। कसं लक्षात ठेवा, पशुगणना आणि 5 वर्षांनी, पशुचा प आणि पशी 5चा प कोरिलेट करून पशु 5 असं लक्षात ठेवायचं। प वरून पशुगणना दर 5 वर्षांनी। सुरुवात पण नीट लक्षात ठेवा 1919। ठीक आहे, नीट लक्षात ठेवा 1919। कितव्या क्रमांकाची तर 21व्या क्रमांकाची। प्रथमच ऑनलाईन गणना होणार आहे, हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे। 2019च्या पशुगणनेनुसार देशात एकूण पशुधन 535.78 दशलक्ष, सर्वात जास्त कुठे तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये। ठीक आहे, आणि महाराष्ट्राचा 7वा क्रमांक 33 दशलक्ष। आता हा प्रश्न येऊन गेलेला आहे रिसेंटमध्ये, 1-2-3 वर्षापूर्वी ज्या परीक्षा झाल्या होत्या त्याच्यात हा प्रश्न विचारला आहे। महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो पशुगणनेमध्ये तर 7वा क्रमांक लागतो। ठीक आहे, राज्य शासनाच्या निर्देशाप्रमाणे मोबाईल ॲप ॲनिमल सेन्ससद्वारे जिल्ह्यातील पशुधनाची डिजिटल गणना केली जाणार आहे। फायदे काय? पशुधनाची संख्या निर्धारित होईल, सरकारला धोरण आखता येईल आणि योजनेमध्ये सुसूत्रता आणता येईल। पशुगणना 2024चं काय वैशिष्ट्य? ऑक्टोबर 2024 फेब्रुवारी 2025 असा कालावधी आहे। सुरुवात कधीपासून? 1919। नंतर दर 5 वर्षांनी होते, ही 21वी आहे। प्रथमच ऑनलाईन हे मेन वैशिष्ट्य आहे 2024चं। 2019च्या गणनेनुसार उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त आहे, महाराष्ट्राचा 7वा क्रमांक आहे, हे नीट लक्षात ठेवा। ठीक आहे, आता पुढे पहिली हायड्रोजन रेल्वे गाडी। देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे डिसेंबर 2024 मध्ये सोनीपत ते जिंद दरम्यान धावणार आहे। सोनीपत ते जिंद दरम्यान। ठीक आहे, देशातील पहिली हायड्रोजन रेल्वे डिसेंबर 2024 मध्ये सोनीपत ते जिंद दरम्यान धावणार आहे। ही पहिली प्रदूषणमुक्त रेल्वे आहे। हायड्रोजन रेल्वे हायड्रोजन इंधन सेलद्वारे हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून वीज तयार करते। हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून वीज तयार करते। ही रेल्वे 360 किलो हायड्रोजनवर 180 किलोमीटरचा प्रवास करेल। 360 किलो हायड्रोजनवर 180 किमीचा प्रवास। हायड्रोजन इंधनावर चालणाऱ्या ट्रेन सध्या जगातील फक्त 4 देशांमध्ये धावतात। हा पॉइंट अतिशय महत्त्वाचा आहे। जर्मनी, फ्रान्स, स्वीडन, चीन। जर्मनी, फ्रान्स,
स्वीडन आणि चीन. आता इथे मी लिहून ठेवले बघा, GFSC. एसचं मी इथे W लिहिलंय छोटासा, कारण कन्फ्यूज नको व्हायला, S फॉर व्हॉट. तर पण स्वीडन, SW चा स्वीडन लक्षात ठेवा, स्वित्झर्लंड नका करू त्याचं, असंही कन्फ्युजन होऊ शकतं. तर मग लक्षात ठेवण्यासाठी एक जस्ट छोटंसं सांगते, तुम्हाला आवडतं का बघा, किंवा मग लक्षात राहतं का बघा. लक्षात राहण्याशी मतलब आहे. GFSC कसं लक्षात ठेवा, GFSC गर्लफ्रेंड, SC फॉर सुप्रीम कोर्टात जाते. कशाने? पण हायड्रोजन रेल्वे मधून, जी हायड्रोजनवर चालणारी रेल्वे आहे त्यामध्ये बसून गर्लफ्रेंड सुप्रीम कोर्टात जाते. G फॉर जर्मनी, F फॉर फ्रान्स, S फॉर स्वीडन आणि C फॉर चीन आणि 5वा आहे भारत. मग असंही म्हणू शकतो की कोणत्या सुप्रीम कोर्टात जाते, तर भारतातल्या सुप्रीम कोर्टात जाते आणि भारत हा 5वा देश. ठीक आहे, असं लक्षात ठेवा. पुढे हायड्रोजन गाड्या चालविल्यामुळे भारताला निव्वळ 0 कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यास मदत होईल. चेन्नईतील इंट्रिगल कोच फॅक्टरीमध्ये प्रोटोटाइप ट्रेन सुरू आहे. ठीक आहे. आता पुढे युनेस्को वारसा यादी 2024. जागतिक वारसा समितीची 46व्या क्रमांकाची बैठक प्रथमच नवी दिल्ली, भारत येथे 21 ते 31 जुलै 2024 दरम्यान पार पडली. आता ही न्यूज महत्वाची यासाठी आहे की दिल्लीत पार पडली प्रथमच. मग आपल्या भारतात जर पार पडली आहे तर आपल्याला न्यूज इन डिटेल कव्हर झाली पाहिजे. जागतिक वारसा समितीची मग कितव्या क्रमांकाची बैठक होती, तर 46व्या. हे नीट लक्षात ठेवा. 46व्या क्रमांकाची बैठक कधी झाली? 21 ते 31 जुलै 2024 दरम्यान. तर आसामच्या चराईदेव येथील अहोम राजवंशातील सदस्यांचे पार्थिव त्यांच्या प्रिय वस्तूसोबत छोट्या टेकडीसारख्या संरचनेत दफन करण्याच्या पद्धतीचा युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश केला आहे. ठीक आहे. ताई अहोम दफन परंपरा. एखाद्या स्तूपासारख्या या टेकड्या मोईदम्स म्हणून ओळखल्या जातात. आता मोईदम्स नेमकं काय आहे? मोईदम्सला ते जागतिक वारसा स्थळ म्हणून दर्जा मिळाला आहे, पण मोईदम्स म्हणजे काय आहे हेच त्यांनी वरती दिले आहे आणि आता खाली पण इन डिटेल सांगितलं आहे, त्यामुळे रिपीट करत नाही. एखाद्या स्तूपासारख्या या टेकड्या मोईदम्स म्हणून ओळखल्या जातात. मोईदम्स हे ईशान्य भारतातील पहिले सांस्कृतिक वारसा स्थळ आहे आणि आसाममधील 3रे जागतिक वारसा स्थळ आहे. ठीक आहे. हा पॉइंट नीट लक्षात ठेवा, पुढे संदर्भ येणार आहे. मोईदम्स हे ईशान्य भारतातील पहिले सांस्कृतिक वारसा स्थळ म्हटले आहे. पहिले सांस्कृतिक आणि आसाम मधलं 3रे जागतिक वारसा स्थळ आहे. मोईदम्स हे युनेस्कोच्या यादीत समावेश होणारे भारतातील 43वे, हा पण आकडा महत्वाचा आहे, 43वे ठिकाण ठरले. मोईदम्स म्हणजे काय? मोईदम्स ही घुमटाकार स्तूपासारखी माती विटांनी तयार केलेली 2 मजली उंचीची एक छोटी टेकडी असते. आसामच्या अहोम राजवंशातील सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचे पार्थिव या ठिकाणी दफन केले जाते. या संरचनेत जाण्या येण्यासाठी धनुष्याकार मार्ग असतो. या टेकडीवर गवताचे हिरवेगार आच्छादन तयार करतात, त्यामुळे एक सुंदर संरचना तयार होते. मोईदम्समध्ये पार्थिवासोबत संबंधिताची एखादी आवडती वस्तू देखील पुरली जाते. ताई अहोम राजवंशाने आसामवर सुमारे 600 वर्ष राज्य केले होते. ठीक आहे. आता पुढे यापूर्वी आसाम राज्यातील 2 ठिकाणचा समावेश युनेस्कोच्या नैसर्गिक वारसा यादीत झालेला आहे. ठीक आहे. नॅचरल मध्ये झालेला आहे. तर नॅचरल मध्ये कोणता? तर काझीरंगा आणि मानस. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि मानस अभयारण्य. नीट लक्षात ठेवा, काझीरंगा हे राष्ट्रीय उद्यान आणि मानस हे अभयारण्य. पुढे युनेस्कोच्या यादीत आतापर्यंत समाविष्ट झालेली भारतातील ठिकाणे वर्गीकरण. सांस्कृतिक किती आहे? 35 आहेत, नैसर्गिक 7 आहेत आणि मिश्र 1 आहे. हे पण आकडेवारी नीट लक्षात ठेवा. कल्चरल म्हटले तर 35, नॅचरल म्हटले तर 7 आणि मिक्स्ड म्हटलं तर 1. कल्चरल सगळ्यात जास्त आहे.
त्याच्या आता ना त्यांनी जी लिस्ट दिली आहे ती आपण ओव्हरलुक करून घेऊ आणि नंतर मी काय करेल, एक छोटे छोटे व्हिडिओ आणेल की कोणत्या राज्यात कोणतं वारसा स्थळ आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते पण पाठ होईल. याच्यातच सगळं केलं तर व्हिडिओ लेंदी होऊन जाईल. हां, तर आपण ही लिस्ट बघू. सांस्कृतिक ठिकाणे: आग्रा किल्ला उत्तर प्रदेश, अजिंठा लेणी महाराष्ट्र, वेरूळ लेणी महाराष्ट्र, ताजमहल उत्तर प्रदेश, महाबलीपुरम तमिळनाडू, सूर्य मंदिर कोणार्क ओडिशा, चर्च कॉनेट गोवा, फतेहपूर सिकरी उत्तर प्रदेश, हम्पी कर्नाटक, खजुराहो मध्य प्रदेश, एलिफंटा महाराष्ट्र, ग्रेट चोला मंदिर तमिळनाडू, नंतर पटक्कल स्मारक कर्नाटक, सांची बौद्ध स्मारक मध्य प्रदेश, कुतुब मिनार दिल्ली, हुमायूं कबर दिल्ली, दार्जिलिंग रेल्वे, त्यानंतर बोधगया मंदिर बिहार, भीमबेटका मध्य प्रदेश, चंपानेर पांडवगड पुरातत्व पार्क गुजरात, छत्रपती शिवाजी टर्मिनस महाराष्ट्र, लाल किल्ला दिल्ली, जंतर मंतर राजस्थान, गिरिदुर्ग राजस्थान, रानी की वाव गुजरात, चंदीगढ़ विधान भवन संकुल चंदीगढ़, नालंदा विद्यापीठ बिहार, अहमदाबाद शहर गुजरात, विक्टोरियन गॉथिक आर्ट महाराष्ट्र, जयपुर शहर राजस्थान, काकतीय रुद्रेश्वर टेम्पल तेलंगणा. सॉरी तुम्हाला दिसत नाही आहे, 1-2 मिनिट. रिपीट करू का? 1 मिनिट. नालंदा विद्यापीठ बिहार, अहमदाबाद शहर गुजरात, विक्टोरियन गोथिक आर्ट महाराष्ट्र, जयपूर शहर राजस्थान, काकतीय रुद्रेश्वर टेम्पल तेलंगणा, धोलवीरा म्हणायचं असेल त्यांना इथे, गुजरात, शांतिनिकेतन पश्चिम बंगाल, होयसळ कर्नाटक आणि मोईदम्स आसाम. ठीक आहे, इथलं फक्त कन्फर्म करा, पण मी जे सांगते तेच बरोबर असेल. हां, धोलवीरा असेल ते. नंतर नैसर्गिक ठिकाणे: काझीरंगा, नैसर्गिक 7 सांगितले आहेत ते बघूया. काझीरंगा आसाम, काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम, केवलादेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान, मानस अभयारण्य आसाम, सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड, पश्चिम घाट महाराष्ट्र कर्नाटक तमिळनाडू केरळ गोवा आणि ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान हिमाचल प्रदेश. ठीक आहे, आता मिश्र ठिकाणे: एकच आहे जे कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्र, कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान 2016 म्हणायचं होतं मला, आणि सिक्कीम. ठीक आहे, कुठे आहे ते? सिक्कीम मध्ये. आता पुढे या यादीत भारतातील 43 स्थळांपैकी सर्वाधिक 5 स्थळे महाराष्ट्रातील आहेत. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. 5 स्थळे महाराष्ट्रातील आहे जी सर्वाधिक आहेत आपल्या भारतात असणाऱ्या 43 स्थळांपैकी. महाराष्ट्रातील युनेस्को वारसा यादीत असणारी ठिकाणे: अजिंठा लेणी 1983, यांचे वर्ष मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे, अजिंठा लेणी 1983, एलोरा लेणी म्हणजे वेरूळ लेणी 1983, घारापुरी एलिफंटा केव 1987, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 2004 मुंबई आणि विक्टोरिया गॉथिक आर्ट डेको वास्तुशिल्प मुंबई 2018. ठीक आहे, या सगळ्यांचे आपल्याला वर्ष माहितीच पाहिजे. आता आपण पुढे बघूया. जगातील पहिली CNG बाईक फ्रीडम. ठीक आहे, असाही प्रश्न विचारला तर फ्रीडम काय आहे तर आपल्याला माहिती पाहिजे. तर जगातली पहिली CNG बाईक आहे. कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस (CNG) आणि पेट्रोलवर चालणारी जगातील पहिली दुचाकी कुठे बनली तर पुण्यात बनली. हां, नीट लक्षात ठेवा, कुठे? पुण्यात बनली. तयार करणारी कंपनी बजाज कंपनी. बाईकचं नाव फ्रीडम. बाईकची वैशिष्ट्ये: 125 cc क्षमता, 6 विविध रंगात उपलब्ध, एक्स शोरूम किंमत 95,000 ते 1,10,000 पर्यंत. CNG आणि पेट्रोल अशा दोन्ही इंधनावर धावू शकते. दुचाकीची सीट 28.9 इंच लांबीची. एवढ्या लांबीची सीट असणारी ही जगातील पहिली मोटारसायकल ठरली. CNG क्षमता 2 किलो तर पेट्रोलची क्षमता 2 लिटर इतकी आहे. CNG क्षमता 2 किलो तर पेट्रोलची क्षमता 2 लिटर इतकी आहे. 1 किलो
आता इथे त्यांना CNG म्हणायचं असेल आय थिंक. 1 किलो CNG मध्ये दुचाकी 102 किलोमीटर, तर 1 लिटर पेट्रोलवर 65 किलोमीटर धावेल. ठीक आहे. बरं, आपण आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करू, खूप लेंथी नको व्हायला म्हणून, आणि लवकरच भेटूया याच्या पार्ट दुसऱ्यामध्ये. धन्यवाद.